महिलांवर अत्याचार झालाय त्याच्यावर एक खूप सुंदर प्रस्तुत करतोय. हा भाग नाही हो, इथे कोणी पण तुझ्या मदतीला येणार नाही. खिडकीतून वाकून बघणारे जर तुला वाचवायला आले असते ना तर ह्या देशात कधी बलात्कारच झाले नसते. तुझा हात माझ्या अंगाला लागण्यापेक्षा मी जीव देईन. माझ्या आजूबाजूला कुणीच मर्द नाहीये का? तर सगळे शंखशृंगाला आले. आज जर माझ्या बाजूला धक्का लागला ना तर तुमच्या आया बहिणी मला कधीच माफ करू शकणार नाही. तुला काय वाटलं मी गेलो? दिल्लीचे तख्त रखणाऱ्या महाराष्ट्रातून हा कसला आवाज? शरम वाटते, शरम वाटते. ज्या महाराष्ट्रासाठी आयुष्य खर्ची घातलं आज त्याच महाराष्ट्रात कुणीच मावळा आया बहिणींची अब्रू वाचवायला पुढे येऊ नये. हे लोक फक्त तुमच्या विचाराच्या गप्पा मारतात. म्हणूनच आता तुमच्याकडून अपेक्षा आहे. वाचवा माझी अब्रू. मी कुठे कुठे आणि कधीपर्यंत राहून येणार आहे? आज 350 वर्षानंतर सुद्धा आया बहिणींची अब्रू वाचवायला माझीच गरज लागणार असेल तर माझ्या नावाने राजकारण करणाऱ्यांची मला लाज वाटते. तू होय तू. आता महाराष्ट्रातील प्रत्येक महिला भगिनी ह्या जगात स्वतः छत्रपती होणार, छत्रपती होणार. एक सेकंड एकत्र